हाय हॅलो, कशा आहात सगळे? तर आज आहे माझ्या चॅलेंजचा 21वा दिवस आणि आज मला बनवायचं आहे इथे ब्लाऊज. म्हणजे तसं मला काही सुचतच नव्हतं आणि हे ब्लाऊज पीस पडलेलं होतं. दीदीचं ब्लाऊज शिवायचं होतं. म्हटलं चला चॅलेंजमध्येच हे कंप्लीट करून घेऊया, म्हणून मग मी हे कटआउट्स वगैरे ठेवले. आणि आज मला खूपच प्रॉब्लेम आला आहे, कारण की जे कटआउट्स आहे ना, तर ते मी म्हणजे इस्त्री करते नेहमी, पण यावेळेस इस्त्री खूप जास्त गरम झाली होती, त्याच्यामुळे एक कटआउट जे आहे ना, तर ते पेपरलाच पूर्ण चिपकून गेलं आणि थोडं खराब झालं आहे. बघू, पण आता तसंच मी कटिंग वगैरे करून घेतलं आणि अस्तर पण कट केलं आणि जे ब्लाऊज पीस होतं ते पण पूर्ण कट करून घेतले. आणि कटिंग केल्यानंतर तर काय, दोघं बाजू एकमेकांना जोडायचे असते आणि एक थोडंसं उलटं करून एका साईडनी, हे बघा मी बाईच्या साईडनी ना मोकळं सोडलं, बाकी म्हणजे टीप मारून उलटं करून घेतले, जेणेकरून फिनिशिंग आतल्या बाजूनी पण खूप छान येते, दोरे वगैरे निघत नाही. थोडेसे ह्याच साईडला मी ठेवलं आहे, म्हणजे जे बाईची साईड आहे त्याला ओपन ठेवलं, बाकी आतून सगळी टीप मारून घेतली, गळा वगैरे सगळं. आणि त्यानंतर उलटी करून घेतलं, म्हणजे बघा तुम्ही आतल्या साईडनी पूर्ण लॉक होऊन जातं. आणि जेव्हा तुम्ही वरतून पण टीप मारशाल, म्हणजे जेव्हा तुम्ही दोघी बाजू जोडशाल, तेव्हा पण आतल्या साईडनी बाहेरच्या साईडनी दोघी साईडनी फिनिशिंग छान येतं. तर अशा पद्धतीने हे उरलेलं एक्स्ट्राच, जसं आपण ब्लाऊज वगैरे शिवतो, मी भरपूर व्हिडिओ वगैरे पण बघितले ना, तर सगळेजणं जे म्हणजे अस्तर असतं ना, तर अस्तरपेक्षा जे मेन फॅब्रिक असतं ते जास्तच कट करायचं राहते, जेणेकरून हालू वगैरे नाही त्याच्यासाठी. आणि मग नंतर टीप वगैरे मारल्यानंतर तुम्ही कटिंग करू शकता त्याचे. अशा पद्धतीने मी हे सगळे कटआउट्स जे आहे ना, तर ते एकत्र जॉईन करून घेतलेले आहे. आणि त्यानंतर जॉईन केल्यानंतर ते व्यवस्थित जोडून घेतलेले आहे. तर आज माझं मशीन म्हणजे इतक्या वेळेस फक्त ब्लाऊज शिवते मी आज, तरी पण इतक्या वेळेस त्याचं दोरा तुटला ना, का बरं दोरा तुटत होता काही कळतच नव्हतं. मी दोनदा त्याचं जे म्हणजे खालची साईड होती ना, ती ओपन केली, व्यवस्थित केली, पण तरी पण दोरा तुटतच होता. मग नंतर मी सुई चेंज करून बघितली, मला वाटलं सुई खराब झाली असेल, तर सुई चेंज केली. मी सुई चेंज केल्यानंतर पण परत एकदा सुई चेंज केली, कारण जी सुई चेंज केली ती तर बिलकुलच खराब होती. म्हणजे काय माहिती लगेच तुटली, फक्त ब्लाऊज शिवत होती आणि थोडं एका ठिकाणी जाड आलं, तर लगेच तुटून गेली होती ती सुई माझी. काय आज मला हे लागलं होतं काय माहिती. त्याच्यानंतर मी ब्लाऊज कंप्लीट तर केलं, पण मला शेवटी पट्टी बसवायची होती, जे आपण हुक वगैरे लावण्यासाठी ज्या पट्ट्या बसवतो ना, तर ते पट्टी बसवायची होती. तेव्हा एकदा सुई तुटली आणि त्यानंतर मी परत एकदा सुई लावून बसवायला गेली, तर इतकं जड झालं मशीन, हालतच नव्हतं डायरेक्ट. मग आणि मला उशीर पण, म्हणजे हे ब्लाऊज शिवायला मला खूप जास्त वेळ लागला. लास्ट टाईम मी जे अर्धा एक तासात ब्लाऊज शिवलं होतं, तर हे ब्लाऊज शिवायला मला म्हणजे भरपूर वेळ लागला. मी संध्याकाळी 7ला बसली, तर रात्री 10 वाजेपर्यंत मी ब्लाऊजच शिवत होती, तरी पण ते कंप्लीट झालेलंच नाही. आणि असं असतं ना, एखादी गोष्ट करायला बसलं का ती पूर्ण झाल्याशिवाय उठा वाटत नाही, पण शेवटी मशीननीच दगा दिला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करा. ओके, बाय. आणि पट्टी बसवायची तर राहिलीच आहे, बघू आता काय होतं उद्या मशीन रिपेअर झाल्यावरती भेटू. मग चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.